नवीन व्यवसायासाठी कर्ज पाहिजे, ते पण बिगर व्याजी, आणि ते पण 15 लाखापर्यंत. या इकडं कोणती स्कीम आहे सांगतो तुम्हाला. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामधून हे कर्ज योजना आहे. आता तुमचे व्याज भरणार महामंडळ. योजनेचं नाव कळालं तुम्हाला. आपल्याला इथे कर्ज रक्कम मिळणार आहे 15 लाखापर्यंत, नवीन व्यवसाय करण्यासाठी किंवा जुना व्यवसाय असेल त्या वाढीसाठी. तुम्हाला अर्जदाराचे त्यासाठी वय लागणार आहे 18 ते 60 वर्ष. वार्षिक उत्पन्न पाहिजे तुम्हाला 8 लाख रुपये. तसेच यापूर्वी कोणत्याही महामंडळाचा तुम्ही फायदा घेतलेला नसावा, म्हणजे कोणताही व्याजाचा लाभ घेतलेला नसावा किंवा सबसिडीचा लाभ घेतलेला नसावा. हे कर्ज कोणाला मिळत आहे तर मराठा समाज आणि इतर पात्र जातींना हे कर्ज मिळत आहे. आपण त्यासाठी सर्क्युलर देणार आहे, ते चेक करा, त्यामध्ये त्यांनी दिलेले डिटेल. तुम्हाला यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून पात्रता प्रमाणपत्र घ्यावं लागणार आहे. आणि सर्वात महत्वाचं आहे, ज्या वेळेला तुम्ही बँकेतून कर्ज काढणार आहे आणि जे वेळेत त्याचे हप्ते भरणार आहे त्या वेळेला तुम्हाला याचा व्याज परतावा मिळणार आहे. हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, लक्षात घ्या. कर्जाचा कालावधी 7 वर्षापर्यंत केलाय. 5 वर्ष होता तो 7 वर्षापर्यंत केलाय, हे लक्षात घ्या. आता ह्यासाठी तुम्हाला कागदपत्र कोणकोणती लागणार आहेत, बँकेची नाही म्हणत मी तुम्हाला. आता सध्याला अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची जो पात्रता प्रमाणपत्र काढण्यासाठी कोणती कागदपत्र लागणार आहे, फोटो लागणार आहे, आधार कार्ड लागणार आहे, रेशन कार्ड लागणार आहे, रहिवासी दाखला लागणार आहे, बँक पासबुक लागणार आहे. जर तुम्ही एखादी पिवळ्या पाटीची म्हणजे व्यवसायासाठी गाडी घेत असाल तर तुमच्याकडे वाहन परवाना पाहिजे, तसेच लाईट बिल पाहिजे, शाळा सोडल्याचा दाखला पाहिजे, पॅन कार्ड पाहिजे, उत्पन्नाचा दाखला पाहिजे, शॉप ऍक्ट पाहिजे, उद्यम आधार पाहिजे, व्यवसायाचा फोटो पाहिजे, कोटेशन पाहिजे, एक ऍफिडेव्हिट आहे महामंडळाचे सर्व नियम स्वीकारल्याबाबतचे, तेही तुम्हाला अपलोड करावं लागणार आहे. तसंच बँकेचा अकाउंट नंबर आणि आयएफसी कोड पाहिजे. अजून काय लागतील इतर कागदपत्र ते आपल्याला ऑनलाईनच्या वेळेस समजते. तुम्हाला हे सर्व ऑनलाईन प्रक्रिया आहे, इथं कुठेही मॅन्युअली काय करायचं नाही. सर्व काही तुम्हाला ऑनलाईनच फॉर्म भरायचा आणि ऑनलाईनच तुम्हाला दाखला मिळणार आहे, हे 100% लक्षात ठेवा. आता तुम्हाला यामध्ये कोणकोणत्या व्यवसायासाठी कर्ज मिळतंय हे सांगतो मी तुम्हाला. आता सुतार काम असेल, लोहार काम असेल, वेल्डिंगचं वर्कशॉप असेल किंवा इलेक्ट्रिक वर्कशॉप असेल, इलेक्ट्रिक दुकान असेल, प्रिंटिंग प्रेस असेल, फोटो स्टुडिओ असेल, तसेच तुम्हाला अन्न प्रक्रिया बेकरी असेल किंवा ट्रॅक्टर घ्यायचा असेल, एखाद्या व्यवसायासाठी टमटम घ्यायचा असेल किंवा कपड्याचं दुकान असेल, जनरल स्टोअर असेल, भाजीपाला विक्री केंद्र असेल, तिथे काय तुम्हाला फर्निचर करायचं असेल त्यासाठी, सायकलचं दुकान असेल, सलून असेल, ब्युटी पार्लर असेल, त्यानंतर ऑटो असेल, टॅक्सी, ट्रॅव्हल्स, माल वाहतूक, टेम्पो, म्हणजे वाहतूक व्यवसायासाठी जी वाहतूक आहे त्यासाठी. एक गोष्ट यामध्ये लक्षात ठेवायची की फक्त हे कर्ज व्यवसायासाठीच मिळत आहे आणि जे काही पैसे मिळणार आहेत ते तुम्हाला हातात नाही मिळणार. तुम्ही जे काही व्यवसायासाठी लागणाऱ्या गरजेच्या गोष्टी आहेत त्यासाठीच तुम्हाला डायरेक्ट पैसे पुढे पाठवले जाणार आहेत. कुठल्याही प्रकारचे पैसे तुमच्या खात्यातनं तुम्हाला हातात मिळणार नाहीत, ही गोष्ट पहिल्यांदा लक्षात ठेवा. आणि तुम्ही ज्या वेळेला पैसे पुढे पाठवतो त्यावेळेला त्यांची बिलं सगळी आपल्याला बँकेमध्ये सादर करायची आहेत, हेही लक्षात ठेवा. गरज लागल्यास नवीन व्यवसाय असल्यास तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे DPR सादर करावा लागणार आहे. 50,000 ते 15 लाखापर्यंत तुम्हाला कर्ज मिळणार आहे. तुम्हाला गरज कशी आहे बघून तुम्ही कर्ज घेऊ शकता, हे लक्षात ठेवा. आता कालावधी आधी 5 वर्ष होता, आता 7 वर्षापर्यंत केलाय. आधी वयाची मर्यादा 50 वर्षापर्यंत होती, ती आता 60 वर्षापर्यंत केली आहे. आणि 8 लाखापर्यंत उत्पन्न असायला पाहिजे. त्यापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला हे स्कीम लागू होत नाही. बऱ्यापैकी तुम्हाला माहिती समजली असेल. जर तुम्हाला अजून माहिती पाहिजे असेल तर माझ्या इंस्टाग्रामला लिंक आहे, त्या लिंकवर क्लिक करा, पूर्ण तुम्हाला माहिती मिळेल. अशा नवीन माहिती आणि प्रत्येक नवीन बँकिंगच्या योजना, कर्जाच्या योजना, ऑनलाईन काही सर्व योजनेसाठी तुम्ही मला फॉलो करा. माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन व्हिडिओ येणार आहेत, ते पहा, लाईक करा, मित्रांना शेअर करा. चला भेटू पुढच्या व्हिडिओ.